अपना नाम बताइए। सुनील राजगुण आदिवासी। कहाँ के रहने वाले? नाशिक के। मराठी आहेत का? हाँ मराठी। मराठीत बोल ना। इथे किती वर्षापासून तुम्ही? आम्हाला भरपूर वर्ष झाली। आणि हे काम काय करता नेमकं तुम्ही? काम करतो। किती वर्षाचे असतानापासून तुम्ही हे करताय? हे बोललो तर भरपूर वर्ष झाली। कधी पण? बोललो तर 7-8 वर्ष झाली। आता तुमचं वय किती? वय आता मग 30-32। 15-16 वर्षाची असतानापासून? 25-26 वर्षापासूनची असताना? इथे कुठे राहता? इकडे कळवायला राहतो। कळवा. आणि बरोबर कोण असतं की एकटेच असता तुम्ही? मित्र? वडील पण असतात. आणि इथे नेहमी येऊन बसता का तुम्ही या तळ्याजवळ? सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 5 वाजता, 5:30 वाजता. आणि मग दुपारी काय करता? दुपारी जेवता कुठे? जेवता इकडे हॉटेलमध्ये? रोज हॉटेलमध्ये जेवण परवडतं का? ते तर परवडतं आहे। 900 येते ते 15 रुपयांमध्ये देतो। अच्छा, मग छान. आणि दिवसाला किती पैसे मिळतात? दिवसाला आपला 150, 200, 250 आरामशीर होतं. घर चालतं त्याच्यामध्ये रोज? भाऊ लोक पण कामात. भाऊ लोक काय करतात? भाऊ लोक ते थिएटरमध्ये कामाला हे परवडायचं ना। 2 भाऊ तिकडे ते आपला काम करतात तिकडे। लग्न झाले? हा, लग्न 2 पोरगे। केवढे? किती वर्षाचे? एक 8 वर्षाची, एक 7 वर्ष। शाळेत जाते? शाळेत जाते? हा, शाळेत जाते। ठीक आहे. कसं वाटतं मग उन्हामध्ये? आता उन्हाळ्यात ते तर ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात काय करता? पावसाळ्यात दुसरं धंदा काय करता? दुसरं पावसाळ्यात ते बाईक असतात ना, बाईक त्याला कवर लावायचं ते काम करता. मग ते भिजून करावं लागत असेल काम? मग त्यात जर आजारी पडला तर? आजारी पडला फोटोसाठी तयार करायला लागतं करता. आणि त्याच्यामध्ये किती पैसे मिळतात? कधी याची स्वतःची पॉलिसी वगैरे काढली आहे का? बरं, हे काम करताना, कान सापळीचं काम करताना तुम्हाला म्हणजे असं कधी झालंय का की कोणाच्या कानाला काय दगा झालाय? आतापर्यंत काय नाही. कोणती औषधं वापरता? कानाची औषधं. आणि हत्यारं साफ कशी काय ठेवता मग ती? काय करता साफ ठेवण्यासाठी? त्या औषधामध्ये टाकून देतात. काय नाव त्या औषधाचं? शतावरी. त्याच्यामध्ये बुडवून ठेवतात. मग त्याने काय प्रॉब्लेम होतो? किटाणू मरतात. तुम्हाला काही त्रास होतो का असं म्हणजे डोळ्याचा वगैरे? कानात तुम्ही त्यांच्या बघता एवढं, तर तुम्हाला काही डोळ्याचा नंबर वगैरे काय चष्मा लागलाय का? नंबर वगैरे असं व्यवस्थित दिसतं तुम्हाला? आणखीन काय बोलणार?